कोकणातला शिमगा हळूहळू समारोपाकडे चाललाय. 10-12 दिवस झालेत आणि या शिमगोत्सवाचा समारोप करत असताना कोकणातील सगळ्या गावात रोंबाट म्हणजे सार्वजनिक जेवणं केली जातात आणि त्याच्यातलाच हा प्रकार आहे. आज ज्याला रोंबाट म्हणतात त्याला आमच्याकडे पोस्त म्हणतात आणि आज भाकरीचं पोस्त आहे, होळदोबाचं पोस्त आहे आणि त्या पोस्तासाठी लागणारी मासेमारी करण्यासाठी ही सगळी लोक पाण्यात उतरत आहेत. हे पहा, पाण्यात रापण चालू झाली. जाळं कालच लावलं होतं आणि रापण करताना आता जे मासे मिळतील ते सर्व मासे घेण्यासाठी ही पहा पिशव्या घेऊन माणसं उभी केलेली आहेत. यांच्याकडे सगळे मासे दिले जातील आणि जेवणासाठी जे मासे वापरले जाणार आहेत तर ते मासे वापरणार आहेत. ही सर्व माणसं जी पाण्यात उतरली आहेत, रापण करतायत, त्यांना मिळणारे सर्व मोठे मासे हे घेण्यासाठी जवळजवळ 7-8 लोक नेमलेली आहेत आणि ते सर्व मासे ह्या लोकांकडे दिले जातील आणि संध्याकाळी जे भाकरीचं पोस्त आहे त्याच्यासाठी ते वापरले जातील. हे बघा, पलीकडून सुद्धा माणसं येत आहेत, सगळी माणसं एकत्र होत आहेत. हे पहा, आता सगळी लोक घोळका करून करून मच्छी पकडणार आहेत आणि आता ज्या जागेवर ही लोक जमा होत आहेत त्या जागेवर 100% मासे मिळणार. हे पहा, सर्वांनी म्हणजे जसं रिंगण केलं आहे आणि मध्ये असलेली एक झाडाची डहाळी म्हणा किंवा झाडाचा बुंदा आहे, त्याच्यामध्ये 100% मच्छी मिळते. त्याच्यासाठी या सर्वांनी असा घेर धरला आहे आणि एकत्रित करून आता ते मासे पकडतील. अजून सगळी लोक एकत्र येत आहेत. फक्त पाहत राहा कोकणातली मच्छीमारी. बघा केवढा मोठा मासा मिळालाय आणि हे सगळे मासे सार्वजनिक जेवणासाठी जाणार आहेत. मासे घेणारी लोक सुद्धा तिथे आलेली आहेत. आई शपथ, हे दिलीप पालो सॉरी अरे कोण म्हणा पालू नाही झाले. बाच्या मायला दाखव करवरच्या माल पालू. अरे पालू आहे तो पालू. हा बस, तुषार ये पालू घे तुषार. आई शपथ, हे रात्रीच पालवाची वार्ता होती ना आपली. धरला पालू आम्ही. हो बघ का मारून गेलो तो तिकडे. पालू बघितलं केवढं. हो बघितलं. एवढी मेहनत घेतलेली. हा ए निलेश आई अरे लय भारी. एकट्याचं काम नाही ते, दोघदा नव्हे. हे तुम्ही लय मेहनत घेतली ना मासे मारायला. हा लय मेहनत घेतली आणि या लोकांनी लय मेहनत घेतली आहे आणि मोठे मोठे मासे मिळालेत. हा
काळी असता चिकला फिरूया फिरू निलेश निलेश तू गुंजा दाखवायचा आम्हाला. अरे लय भारी लय भारी लय भारी. हे दुसरं कोणा गेला रे. मासे किती मिळाले रे. दाखव काय साधारण भरपूर आहे. हाय 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 थांब. हा आहेत आहेत मासे आहेत. जाऊ दे पुढे जा. किती आहेत मासे. पिशवी भरून मासे आहेत आहेत. पिशवी भरलेली आहे. हाय हाय. एवढी मेहनत तुम्ही घेता ती एकच तांबट मिळाला रे. आईला मोठा मासा पकडलाय. काय पकडता तो. रापण जोरात चालू असतानाच 2 कासवं जाळ्यामध्ये आली आणि ज्याच्या जाळ्यामध्ये आली त्यांना एक तडीवर म्हणजे वाळूवर आणून सोडली आणि थोड्याच वेळात त्या कासवाने परत पळ काढला आणि सुरक्षित पाण्यामध्ये पोचलेत. एक तर पोचलंय आणि आता हे दुसरं. म्हणजे ही रापण करत असताना काय काय प्रकार घडतात ते पण पहा. आणि एवढी मोठी कासवं आहेत की त्यांना आम्ही सुरक्षित पाण्यात पोचायला दिलं आहे. आता त्यांना कोणताही त्रास नाही आहे. आत्ता अजूनसुद्धा थोडीफार रापण बाकी आहे. मच्छीवाले मच्छी घेणारी लोक जिथे जिथे रापण चालली आहे तिथे तिथे हजर राहत आहेत आणि मच्छी घेत आहेत. हे पहा जिकडून तिकडून मच्छीच्या पिशव्या घेऊन लोक येत आहेत आणि ही सर्व मच्छी आता एकत्र करणार आहेत. संध्याकाळी घराघरातून भाकरी येणार आहेत. प्रत्येकाच्या घरातून 1 किलोच्या 4 भाकऱ्या अशा प्रकारे गावातील सगळ्या लोकांकडून ज्या भाकऱ्या येतील त्या भाकऱ्या एकत्र केल्या जातील. तो पण व्हिडिओ मी तुम्हाला याच्यातच दाखवतोय. आणि त्या भाकऱ्या संपूर्ण गावातली लोक जी जाणार आहेत त्यांना प्रसाद म्हणून देण्यात येईल आणि सोबत मच्छी आणि मच्छीचं सार असणार आहे. कारण हे होळदेवाचं पोस्त आहे, होळीचं पोस्त आहे आणि त्याच्यासाठी फक्त भाकरीचं पोस्त. भाकऱ्या तुम्ही पाहत राहाल असा काही भाकऱ्यांचा ढीग तुम्हाला दिसणार आहे. ही मला वाटतं शेवटची रापण चालू आहे. शेवटच्या टोकाला लोक आली आहेत. रापण आता जवळजवळ पूर्ण होत आलेली आहे. काही लोक ही पहा दगडाच्या बाजूला बुडून मच्छीचा शोध घेत आहेत. कारण अशीसुद्धा मच्छी मारली जाते. हाताने मासे पकडतात. मच्छी जागेवर आली आहे. मच्छी साफ केली जाते आणि ही साफ केल्यानंतर आमचं जिथे चौंडेश्वरी मंदिर आहे, जिथे आमचा होळीचा कार्यक्रम होतो तिथे हे घेऊन जाणार आहेत आणि तिथे मच्छी तयार करणार आहेत. मच्छी साफ करणारे मच्छी साफ करतायत. त्यांच्यासाठी काही लोक चहासुद्धा बनवत आहेत. आणि आजची जी मच्छी किंवा मासे तयार केलेले मासे खाण्याची जी मजा आहे
ती वेगळीच आहे. हे अनुभवी माणूस आहेत हां. हे जे आता मच्छी साफ केलेली मच्छी आहे आणि ते जे त्याच्या बाजूला उभे आहेत, हे कित्येक वर्ष आज आचारी म्हणून काम करतायत. ही पहा चहासुद्धा तयार झाला आहे. नाही. आलो मंदिरात भाकऱ्या घ्यायला सुरुवात झाली आहे. घराघरातून आलेल्या भाकऱ्या एकत्र केल्या जात आहेत. सगळी लोक आणून देत आहेत आणि त्या भाकऱ्या मोजून त्याचा ढीग करणं, एकत्र करणं म्हणजे चवड करणं हे काम चालू आहे. सगळी लोक कामाला लागले आहेत. सगळ्या लोकांनी आणलेल्या भाकऱ्या येथे आणून देत आहेत आणि त्या एकत्र केल्या जात आहेत. थोड्याच वेळात या भाकऱ्या प्रसाद म्हणून सर्वांना दिल्या जातील. भाकऱ्या कोणाला दिल्या जातात की सर्व आलेल्या सगळ्यांना दिल्या जातातच, पण शिमगोत्सवात ज्यांनी जे शिमगोत्सवाचं सामान आहे म्हणा, निशाण आहेत म्हणा किंवा झांज आहे, मृदुंग घेणारे आहेत, अशा सर्वांना एक्स्ट्रा एक एक भाकरी दिली जाते. अशा प्रकारे हा कार्यक्रम येथे चालतो. थोड्याच वेळात या भाकऱ्यांचं वाटप होईल आणि आजचा हा कार्यक्रम म्हणजे भाकरीचं पोस्ट किंवा होळदेवाचं पोस्ट हा कार्यक्रम पुरा होईल. अजून भाकऱ्या घेण्याचं काम चालू आहे. मला वाटतं शेवटची लोक जी भाकऱ्या देणार आहेत ती येत आहेत आणि जे अनुभवी माणूस सांगितलेत हे बघा प्रसाद म्हणजे नैवेद्य काढतायत. हे सर्व मच्छी, फक्त मच्छी शिजवलेली भांडी आहेत. त्याच्यामध्ये सार आहे आणि सुकी मच्छी आहे. घेतलाय सर्वांना सारख्या प्रमाणात येथे वाटप केलं जातं आणि ही भाकरी खाण्यासाठी, ही तांदळाची भाकरी खाण्यासाठी, ही मासे खाण्यासाठी कित्येक लोक गावातली मुंबईवरून येतात, कारण त्याची चवच वेगळी असते. सगळी लोक लाईनीत बसली आहेत. वाटपाला सुरुवात झाली आहे. प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम केला जातो. प्रत्येक वर्षी या कार्यक्रमाची किंवा या भाकरीच्या पोस्ताची लोकांना आतुरता असते. उद्या मी तुम्हाला एकाच पंक्तीत, एकाच वेळी, एका जागेवर जे आमचं धाकट्या खेळांचं पोस्ट म्हणजे हजारो लोक एकाच पंक्तीत बसून जेवतात तो कार्यक्रम दाखवणार आहे. पण आज ह्या वाटपाला बघा, भाकरीच्या वाटपाला, प्रसादाच्या वाटपाला सुरुवात झाली आहे. हा फक्त प्रसाद जागेवर घेऊन जायचा आहे, पण नंतर मात्र वाटपी जे वाढपी आहेत हे या मंडळीत संपूर्ण फिरून या भाकऱ्यांचं आणि प्रसादाचं वाटप करणार आहेत. आणि अशा प्रकारे हे वाटप वगैरे पूर्ण झाल्यानंतर हा कार्यक्रम संपणार आहे.